आपण या नाशिकच्या या संघान परिसरात असलो आणि आज 25 डिसेंबर म्हणजे ऐतिहासिक मोठी घटना म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा दहन दिवस आहे आणि या मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने या नाशिकच्या या विधान परिसरामध्ये लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही एक प्रेरणा घेऊन इथून एक कामाच्या वाचण्यासाठी एक प्रेरणा घेऊन जातात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संघटित आलेलं आहे आणि त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. थेट आपल्या सेनेची मंगळ मॅडम दिलेलं आहे, थेट सेनेचे नालंदा गंभीर मॅडम दिलेलं आहे आणि एक जिल्ह्याला त्यांनी संघटन तयार केलेलं आहे आणि आपल्या सेनेचे दिलेलं आहे. काय सांगू शकतो मॅडमला पैसे झालं. मी नालंदा गणवीर महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटना त्यानिमित्त आज 25 डिसेंबर स्त्रीमुक्ती दिन आणि मनुस्मृती दहनाचाही हा दिवस मानला जातो आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व महिला इथे एकत्रित झालेल्या आहोत. आता थोडं का होईना उशीर झाल्यामुळे काही महिला इथे उपस्थित राहू शकले नाही, त्याच्यासाठी दिलगीर आहोत. पण आजचा हा जो दिवस आहे हा मनुस्मृती बाबासाहेबांनी दहन केली आणि सर्व समाजातील महिलांना जाती धर्मात काहीही न ठेवता त्यांनी मनुस्मृती जाणली. मनुस्मृती का जाणली? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी 37 डिग्र्या घेतल्या आणि एवढं वाचन केलं की जगात त्याचा महापुरुष अभ्यासी नव्हता आणि नाही होणार कधी. त्या व्यक्तीने ही मनुस्मृती जाणणं म्हणजे किती विषारी ही पुस्तक असेल, किती विषारी शब्द त्यामध्ये असतील. महिलांकरिता जगण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी ती मनुस्मृती 1927 ला ती जाणली आणि आम्ही सर्व महिला जगातील जाती किंवा परस्पर विचारधारणेला जी मनुस्मृतीमध्ये होती तिला ती जाळून टाकली आणि आम्हाला समान हक्क जो माणूस ज्या माणसाला जगण्याचा हक्क आहे तो हक्क आम्हाला बराबरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्या दिनी दिला आणि तेव्हापासूनचा आम्ही सर्व स्त्रिया माणसाच्या खांद्याला खांदा लावून जगत आहोत आणि संघर्ष करून पुढे जात आहोत. त्यांच्याही पुढे जाण्याचा आमचा संकल्प आहे. एवढं बोलते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय 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 भीम, जय 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 भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा, संविधानाचा. मॅडम आणि आज मानव मुक्तीचा दिवस आहे, महिलांचा मुक्तीचा दिवस आहे आणि या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाणली आणि आपल्याला एक अस्पृश्यता देणाऱ्या त्या मनुस्मृतीपासून आता दूर केलं आणि आपल्याकडे विचाराचे मार्ग सोडलेले असा महामानवांनी त्यांना नमन केलं आहे आणि ते त्यांनी त्यांची वाटपली आपल्याकडे मानव मॅडम दिलेलं त्यांची सर्व त्यांच्याकडे वाहतूक मॅडम दिलेलं आहे आणि ती सुद्धा आपल्या सोबत आपल्या मैत्रिणीला घेऊन आज नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये पोहोचले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ते सगळ्याची दाखवत होते आणि एक मोठा संदेश दिल्यासाठी ते आज इथे पोहोचले. ते सगळी सुद्धा वाहतूक मॅडम दिलेले मला मनुस्मृती दिवस आहे आणि सगळ्या संख्येने या संविधान क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर अभिवादन पोहोचले. का झालं? माझं नाव सुजाता वासनिक आहे. मी महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटना त्याच्या वतीने आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि महिला संघटना आज आम्ही एकत्र यासाठी जमलेलो आहोत की आज मनुस्मृती दिन आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्या स्त्रियांसाठी जे वक्तव्य केले, आज एवढा अभ्यास करून त्यांनी आम्हा स्त्रियांना जेवढा अधिकार दिलेला आहे
त्यांना संघटन करण्याची शक्ती दिली आहे. हर व्यक्तीला त्यांनी आज दिल्याचा आज आमच्या संविधानामार्फत आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणून आज 25 वर्षाच्या आज इतिहासामध्ये आज जे काही आज आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराने आम्ही आज एकत्र येतो. महिला ही सर्वप्रथम संघर्ष करते, संघटित करते आणि शिक्षण सुद्धा देते. पण त्या संघर्षालाच आम्ही मात देऊन महिला ही तिथपर्यंत पुढे जाणार आणि जात राहील आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या वचनाला आम्ही सर्व महिला प्रतिज्ञा पात्र राहू अशी आम्ही ग्वाही देतो. आणि आजचा मनुस्मृती दिन आम्ही हे त्या मॅडम आणि मनुस्मृती दिनाच्या दिवसांनी आज इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आज त्यांनी प्रेरणा देत त्यांची एक ऊर्जा सुद्धा घेतली आहे आणि संघटन सुद्धा वाढवण्याचं काम ते करणार आहे. आणि आमच्या जाण्याच्यावरती त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय हिंद जय हिंद थेट करण्याची प्रमुख कार्यक्रम दिलेले आहे. आणि आज त्यांनी सुद्धा या संघर्षामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील अभिवादन केलं आहे. काय त्यांनी दिवस मी प्रमोद कॉडे, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन बचत गट महिला संघटनेसोबत आज इथे आम्ही मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा करत आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 98 वर्ष झालीत या मनुस्मृतीला दहन करून. आणि त्यावेळेस जो संदेश देण्यात आलेला होता, कारण यापूर्वी मनुस्मृती येण्याच्या पूर्वी वर्णव्यवस्थेमध्ये फक्त 3च वर्णव्यवस्था होती. मनुस्मृतीमध्ये 4थी वर्णव्यवस्था टाकून मागासवर्गीय आणि दलित आणि महिलांना विशेष करून त्या 4थ्या वर्णव्यवस्थेमध्ये मनुस्मृती टाकण्यात आलं. आणि कोणत्याही जाती धर्मातली महिला असो किंवा अतिशूद्र दाखवण्यात आलेला आहे. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे मनुस्मृतीचा ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला विरोधी आहे, महिलांचं शोषण करणारा आहे, महिलांच्या अधिकारांपासून महिलांना वंचित करणारा आहे. म्हणून 98 वर्षापूर्वी 1925ला डिसेंबरला 1927ला मनुस्मृतीचे दहन केलेलं आहे. आणि त्याची प्रेरणा म्हणून आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. आज सुद्धा प्रतिगामी शक्ती ज्या भांडवलदारी व्यवस्था आणि प्रतिगामी शक्ती या मनुस्मृतीला जिवंत ठेवून संविधानाचं उल्लंघन करत आहेत. आणि आमच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती जी केलेली आहे त्या संविधानामध्ये जे नमूद केलेलं आहे हा राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि हा सगळ्यांचा सर्व धर्म समभावांचा आहे. आज सुद्धा जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करून ज्या प्रतिगामी शक्ती खूप पाळत आहेत त्याचा आम्ही विरोध करतो या मनुस्मृती दिवसाच्या निमित्ताने. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन महिला सगळ्या जनसंघटनांसोबत आणि सगळ्या महिलांसोबत खांद्याला खांदा लावून प्रतिगामी शक्तींचा विरोध करेल आणि एक नवीन समाज निर्मितीकडे आम्ही वाटचाल करू एवढी ग्वाही देतो. जय हिंद 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 जय हिंद. आंबेडकर चिरायू हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिरायू हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिरायू हो. जय श्री मुक्ती दिन चिरायू हो, श्री मुक्ती दिवस चिरायू हो.